बोला साहेब. कराड नगरपालिकेविषयी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंचं विशेष प्रेम आणि लक्ष नगरपालिकेवर आहे. मोठ्या प्रमाणावर विकास कामं नगरपालिकेमध्ये झाली पाहिजेत, नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये झाली पाहिजेत असं प्रामाणिक मत त्यांचं आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून साहजिकच माझं देखील आहे. कराड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरी सुविधा सुधारण्यासाठी जी काही मदत राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला करता येईल किंबहुना केंद्राच्या काही योजनेमधून देखील पैसे आणता येतील अशा पद्धतीचा प्रयत्न हा कायमच लोकप्रतिनिधी म्हणून माझा राहिलेला आहे. मागच्या कालावधीमध्ये मंजूर झालेले अनेक असे काम आहेत ज्याचं अजूनपर्यंत काय प्रगती झाली याच्याविषयी अनेक लोकांनी माझ्याकडे रिप्रेझेंटेशन दिलं, अनेक लोकांनी माझ्याकडे त्यांच्या तक्रारी मांडल्या आणि त्यामुळं नगरपालिकेने जो निधी उपलब्ध झालाय नगरपालिकेसाठी तो निधी खर्च झाला पाहिजे अशासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहे त्यांच्याही माध्यमातून काही कामं होत आहेत. आम्ही देखील राज्य सरकारच्या माध्यमातून काम आणतोय आणि त्यामुळे ही कामं लवकरात लवकर व्हावी याच्यासाठी पाठपुरावा व्हावा याच्यासाठी एक आम्ही पत्र दिलेलं आहे. तरी देखील त्यात काही अडीअडचणी असतील तर आमच्याशी ते चर्चा करतील. नगरपालिकेच्या स्तरावर देखील त्यातून काही तोडगा कसा काढता येईल याचा देखील विचार हा निश्चित होईल. पण एकंदरीतच आलेला निधी गावासाठी, गावच्या सुविधेसाठी, विकास कामासाठी खर्च झाला पाहिजे हीच आमची प्रामाणिक भूमिका आहे. मुख्याधिकारी जे आहेत ते लोकप्रतिनिधींना जर या सर्व बाबतीमध्ये माहिती देत नसतील तर मुख्याधिकारी काय विरोधाभास अशी ठेवून विरोध ठेवून काम करतायत का? नाही, असं मला वाटत नाही. त्यांनी माहिती दिली नाही असं नाही, माहिती त्यांची यायला पाहिजे. मी पण आता त्यांच्यावर फोनवर संपर्क साधीन आणि लवकरात लवकर कुठल्या स्टेजला कुठलं काम आहे आणि काय अडचण आहे. आता मध्ये त्या गॅस पाईपलाईनच्या कामामुळे रस्त्याच्या कामाला निधी आपण जो दिला होता तो पूर्ण आपल्याला युटिलाइज करता आला नाही अशी काही त्यांनी रिप्रेझेंटेशन दिलं. मग आता जिथं खरोखरच अडचण आहे तिथं आम्ही समजू शकतो, पण जिथं करता येतंय तिथं मात्र पैसे खर्च केले पाहिजेत आणि गावामध्ये लोकांच्यासाठी जे पैसे सरकारने दिलेले आहेत ते लोकांसाठी खर्च झाले पाहिजेत हीच आमची भूमिका आहे. कचरा व्यवस्थापनासह घनकचरा या संदर्भात काही दिवसापूर्वी भाजपच्याच नगरसेवकांनी पाहणी केली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जी कामं झालेली दाखवलेत ती मात्र दिसत नाहीत. अशा पद्धतीचा गंतन कारभार आहे. त्या ठिकाणी प्रशासनाचं लक्ष नाही, सत्ताधाऱ्यांचं सुद्धा लक्ष नाही आणि भाजपचे नगरसेवक बोलतायत तर त्यांच्यावरती विरोध करत असल्याचा आरोप होतोय. आता भाजप नगरसेवकांनी एक्झॅक्टली तिथं काय स्टेटमेंट दिलं आणि बाकीच्यांनी त्याच्यावर काय वक्तव्य केलं याच्याविषयी तर मी बोलू शकत नाही. पण नेमकी कचरा डेपोच्या संदर्भातली काही जर का अडचण असेल तर निश्चित त्या संबंधित नगरसेवकांशी चर्चा करू आणि नगरपालिका प्रशासनाशी पण आपण चर्चा करू. बोला साहेब.